आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतरत्न असलेले रतनजी टाटा काल निर्वतले. पद्मविभूषण या सन्मानानं ते नामांकित झाले होते. देशासाठी त्यांनी जे योगदान दिलं ते कुणालाही विसरता येण्यासारखं नाही आहे. सर्वप्रथम 2 मिनिट आपण त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करते, त्यांच्या आत्म्यासाठी आणि त्यांचा प्रवास पुढचा एक सगळ्यांना आणखीन प्रकाश देणारा आणि प्रकाश तत्वामध्ये विलीन होणारा असा असेल. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू की ते जिथे कुठे आहेत तिथे त्यांना जे जे त्यांना हवं ते ते त्यांना मिळो. आपला पुढचा प्रवास सुखाचा हो. ओम शांती. मास्टर्स, एकदम शांत व्हा. एकदम शांत. संपूर्ण लक्ष हृदयात. आवाहन करते संपूर्ण गुरुतत्व आणि देवी तत्वाला. ही ऊर्जा प्रचंड आहे. ब्रह्मरंध्रातून एखाद्या धबधब्यासारखीही आपल्या शरीरात प्रवेश करते. आता लक्ष ब्रह्मरंध्रावर द्या. ब्रह्मरंध्र आपलं उघडल्या गेलंय आणि त्यातून ऊर्जा आपल्या शरीरात कणाकणात पोचलेली आहे. शांत होत चला मास्टर्स.
हृदयावर या. यावेळी आपले शरीर त्याला पावलापासून बघा. शांत होते. आपलं आभा मंडळ एकदम शांत आणि स्थिर. लक्ष आपल्या हृदयावर. आपली आत्मज्योत आणि आपल्या गुरूंची आत्मज्योत ही एक झालेली आहे. त्याचा अनुभव घ्या. आपल्या हृदयातल्या दोन ज्योती एकत्र होताना. ही आत्मज्योत हृदयातून हळूहळू वर येते. हायर हार्ट चक्र म्हणजे आपल्या खांद्याच्या रेषेत आली आहे. जो खड्डा आहे तिथे महसूस करा. अतिशय हळुवारपणे आपल्या विशुद्ध चक्रावर केंद्रस्थानी महसूस करा.
महसूस करा मास्टर्स. इथे तुम्ही जो कुठला मंत्र म्हणताय तो मंत्र सुद्धा तुमच्या केंद्रस्थानातून 12 लेयर्स फिरतोय. एक माऊली दिवस रात्र राम राम करतात. त्यांच्या अणुरेणूत राम राम दिसतोय आज. आपल्या विशुद्ध चक्रातून आपला गुरुमंत्र फिरतोय मास्टर्स. सगळं लक्ष होणाऱ्या स्पंदनांवर. हळूहळू वर या. आज्ञाचक्राजवळ या आणि दोन्ही भिवईंच्या मध्ये स्थिर व्हा. तिथे आपल्या गुरूंचे चरण आहेत. उजव्या अंगठ्यावर आपला आज्ञाचक्र ठेवा, मस्तक ठेवा. वैकुंठ म्हणजे आपलं विशुद्ध चक्र. गुरूंच्या पावलांची प्राप्ती आज्ञाचक्रावर होते. तिथे त्यांना शरण जा. उजव्या पायाच्या अंगठ्यातून कुठली वैयक्तिक गोष्ट न मागता विश्वासाठी मागा मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होते.
या विश्वात सगळे ध्यानी ज्ञानी आणि शाकाहारी होऊ देत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, आम्ही सगळे तुझी असीम कृपा होऊ देत. सगळ्यांचं कल्याण कर, सगळे युद्ध थांबव. चाललेला भ्रष्टाचार, अशांती, सगळं हे परमेश्वरा थांबव. आता वर या, हळूहळू सहस्रारात या. सहस्रारात केंद्रबिंदूमध्ये सहस्रदलाचं हे कमळ उघडलं गेलंय. इथे प्रगटला कैलास. ते महादेव आणि महादेवी यांची ऊर्जा आपल्या सहस्रारावर आहे आणि ते तिथे आहेत. पूर्ण शरणचा मास्टर्स, पूर्ण शरण. ओम नमः शिवाय. 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 जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे. ओम 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 जय दुर्गे, जय दुर्गे,
जय जय दुर्गे। ओम जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे। ओम जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे। ओम जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। मास्टर्स, आपल्याला विसर पडलाय की आपण कोणाचं मूल आहोत. आपण साक्षात महादेव आणि महादेवीचे लेकरू आहोत. पूर्ण शरणागती. ज्याची वंशी कुळधर्म राम सेवा, त्याची वंशी मज जन्म देगा देवा. ज्याची वाणी रंगली राम नामी, त्याच माझा संवाद घडो स्वामी. वारंवार विनंती परिसावी, दया सिंधूची पूर्ण कृपा व्हावी. म्हणी उद्धवचित घन महाराजा, रामदासांचा संग घडो माझा. अकल्पायुष्य व्हावे ज्याच्या कुळ, त्याची सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ते संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग. आकाश तुटोनी पडो नाना, संकट जडो परी माझे मन पायी. जडो गा राघवा, जडो गा राघवा, जडो गा राघवा, परी माझे मन पायी. जडो गा राघवा, सुधारस प्यालो, स्वर्गींद्र ही झालो. ना मिळे विसावा तेथे, आलो गा राघवा, आलो गा राघवा, आलो गा राघवा. ना मिळे विसावा तेथे, आलो गा राघवा. जे करणे ते कर, आता पडलो पायावर गा राघवा. खालाविली मान आणि धरले दोन्ही कान गा राघवा.
धरली तुझी कास आणि आलो गुरुदास गा राघवा. केले जे अन्याय ते मी तुझला सांगू काय गा राघवा. तार किंवा मार आहे खानी कोंडा घाल गा राघवा. जय जय श्री रघुवीर समर्थ. मास्टर्स, ही आत्मज्योत ब्रह्मरंध्रावरून हळूहळू पुन्हा खाली येते. आज्ञा, आज्ञातून विशुद्धतून हायर हार्ट चक्रा म्हणजे खांद्याच्या लाईनला मध्ये फील करा आणि तिथून आपल्या हृदयात ही ऊर्जा स्थिर झालेली आहे. दोन्ही हात आपले हृदयावर घ्यावे आणि नंतर डोळ्यांवर 5 4 3 2 1 0 डोळे हळूवार उघडावे. सगळ्यांना माझे नमस्कार. आल्यात का ताई इथे? आल्यात प्रज्ञाताई? प्रज्ञाताई, स्वागत आहे आपलं. आज विनंती करते दीपालीताईंना. आजच्या प्रमुख वक्त्या प्रज्ञाताई दर्भे आपल्याकडे आले आहेत. प्रज्ञाताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज प्रज्ञाताई अक्कास्वामींवर बोलायला इथे आलेले आहेत. मी दीपालीताईंना विनंती करते त्यांची ओळख करून द्यावी आणि नंतर अर्चनाताई आभार प्रदर्शन करतील. सूत्र दीपालीताईकडे. नमस्कार. नमस्कार प्रज्ञाताई, ऋताताई, अनघाताई आणि इथे उपस्थित सर्व सभासदांना माझा नमस्कार. प्रज्ञाताई, तुम्ही पुन्हा एकदा आमच्या भेटीला आलात याचा खूप खूप आनंद होतोय आणि आराधना ध्यान साधना समूहातर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत. खरं तर ताईंची अगदी विस्तृत ओळख आपण 17 ऑगस्टला पाहिली होती. आपण सगळेच जाणतो की प्रज्ञाताई दर्भे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेच. संस्कृताचार्य, संस्कृत भाषेतून लेखन, काव्य, वाचन, चरित्र लेखन, बालनाट्य लेखन, आकाशवाणी वृत्त निवेदन असे विविध पैलू हे प्रज्ञाताईंच्या व्यक्तिमत्वाचा विशेष भागच म्हणावा लागेल. ताई, गेल्या वेळी तुम्ही तुमच्या सहज, सुंदर आणि ओघवत्या वाणीत समर्थ शिष्या वेणाबाईंचा जीवनपट आमच्या डोळ्यांसमोर उभा केला होता. तो अजूनही आमच्या स्मरणात आहे आणि आजही अशीच काही पर्वणी आम्हाला लाभेल यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. तर आता तुम्ही आमच्या समोर व्यक्त व्हा अशी विनंती. धन्यवाद ताई. सुरू करूया. खूप छान ध्यानधारणा झाली, त्यामुळे मला असं वाटतं तर मी सुरुवात करते. फक्त देवीकडे एक प्रार्थना करते आणि सुरुवात करते. सद्गुरु स्मरण झालेलंच आहे. खूप छान वाटलं ध्यान झाल्यामुळे. आता सुरुवातीला ध्यान झालं ते खूप छान झालं. अंबे एक करी उदास न करी, भक्तासी हाती धरी, विघ्ने दूर करी विलंब न करी, पावे त्वरे सत्वरी, वाचा शुद्ध करी विचार न करी, ध्याते तुला अंतरी, देवी पूर्णपणे मला तू वर दे, ऐसे करावे त्वरे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ आत्मारामा स्पंदन करून अक्कास्वामींचं चरित्र आपण आज जाणून घेऊया. खरं तर
हे एक धाडस का आहे अक्कास्वामींचं चरित्र सांगणं म्हणजे, कारण त्यांच्याविषयी फारच त्रोटक माहिती आहे अक्कास्वामींविषयी. त्यामुळे खरं तर चरित्र हे अं, बहुतेक वेळा संतांचं चरित्र जे असतं, ते मानसिक जास्त असतं. त्याला बाह्य त्यांच्या याला खरं तर महत्त्व नसतं. आणि अक्कास्वामींचं चरित्र हे समर्थ रामदास स्वामींची त्या सावली असल्यामुळे वेगळेपणाने खरं तर काढताच येत नाही. त्यामुळे कदाचित त्यांचं चरित्र नसावं. तर आपण मागच्या वेळी वेणा स्वामींचं चरित्र बघितलं. पण बरेचदा काय होतं, की वेणा अक्का असा उल्लेख केला जातो. पण खरं तर वेणा स्वामी ह्या वेगळ्या आहेत आणि अक्का स्वामी या वेगळ्या आहेत. आता तुम्ही म्हणाल, की अक्का म्हणजे तर बहीण, अक्का म्हणजे मोठी बहीण. पण अक्का स्वामी या सगळ्यात पहिले समर्थ संप्रदायात सामील झाल्या. त्यामुळे त्यांना अक्का ही पदवी मिळाली. त्यामुळे आपण वेणाबाईंना किंवा वेणा स्वामींना आपण वेणा अक्का असं जर म्हटलं तर ते का ती पदवी त्यांना योग्य ठरणार नाही? कारण त्या नंतर आल्या. आधी अक्का स्वामी आल्या आणि म्हणूनच त्यांना अक्का ही पदवीच मिळाली आहे खरं तर त्यांच्या संप्रदायामध्ये. तर अक्का स्वामींचं चरित्र हे आपण आज जाणून घेतोच आहोत. त्या काळी अक्का स्वामींनी हे धाडस केलं. संप्रदायामध्ये सामील व्हायचं समर्थांच्या. हे खूप मोठं धाडस होतं आणि यासाठी त्यांना खूप मोठी किंमत पण चुकवावी लागली. आपण सुरुवात करूया. मना सज्जना प्रीतिरामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. बाहेर समर्थ शिष्य आले आहेत हे रुद्रपंतांनी ओळखलं आणि रुद्रपंत देहदुःख सांडून आपलं उठले, कारण भिक्षा द्यायला त्यांना बाहेर जायचं होतं. तेवढ्यात त्यांच्या कानावर चिरपरिचित असा मधुर पण खणखणीत स्वर आला. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझ शोधून पाहे. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. ते बाहेर आले भिक्षा घेऊन. समोर बघतात तर त्यांची चिमणा उभी आहे. तिला बघून कसं तरी त्यांनी आपल्या डोळ्यातलं पाणी अडवलं. अक्का स्वामी मात्र काहीच घडलं नाही अशा स्थिर बुद्धीच्या होत्या. त्यांना हा निग्रह त्यांच्या सद्गुरू सेवेने मिळाला होता. खरंच ऋताने इतकं सुंदर मगाशी म्हटलं, ज्याचे वंशी कुलधर्म रामसेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. आणि माझं पण समर्थांकडे, माझ्या सद्गुरूंकडे हेच मागणं असतं, की ज्याच्या कुळात रामसेवा आहे त्याच्याच कुळात जर माझा पुनर्जन्म झालास कदाचित या मनुष्य रूपात, तर त्याच्याच घरी मला जन्म मिळावा कमीत कमी. कारण साधनेने मुक्त होणं हे थोडं खूप जन्मोजन्मीची साधना लागते मुक्तीसाठी. तरी पण आपण त्याचा प्रयत्न नक्कीच करतो. पण यदा कदाचित जन्म घ्यावाच लागला तर तो समर्थ कुळात, रामाच्या कुळात जर मिळाला तर रामनाम घेण्याची इच्छा पूर्ण होईल. तर वेणा पण समोर उभी होती आणि खरंच तिने जे म्हटलं, की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझे शोधून पाहे. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद माने वियोगे. जणू की ती वडिलांना आपल्या सांगत होती. तिचे वडील सामान्यच, आपल्या सामान्य पित्यासारखेच होते. पण ती मात्र साधना मार्गामध्ये त्यांची वडील झाली होती, त्यांच्यापेक्षा पुढे गेली होती. वेणा माझ्या तोंडात वेणा येऊ शकतं मागच्या वेळी वेणा स्वामींचं चरित्र झाल्यामुळे. अक्का स्वामी, मला आता अक्का स्वामींचं चरित्र आहे त्यामुळे अक्का हा शब्द हे जास्त विचार करायचा आहे. कारण वेळा पटकन तोंडात येतं. कारण खूप वेळा वेणा स्वामींचं चरित्र वाचलं गेलं आहे. तेवढं खरंच अक्का स्वामींचं नाही वाचलं गेलं. का? कारण त्यांचं चरित्र खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
तर आकाशवामी ह्या तिथून पुढे गेल्या. त्यांनी मागेही वळून बघितलं नाही. पण त्यांच्या कानावर मात्र कुजबूज ऐकू आली. आजूबाजूची कुजबूज जी त्यांना थोडी परिचित होती, अशी कुजबूज त्यांच्या कानावर ऐकू येत होती. पण चिमणा ते अक्कास्वामी ह्या प्रवासामध्ये निंदा आणि स्तुती ह्या त्यांना सारख्याच वाटत होत्या. त्यामुळे त्यांना त्याचा फारसा फरक पडला नाही. छान सुभाषित आहे ना? निंदन्ति नितिनिपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदन्न धीरः निंदन्ति नीतिनिपुणा यदि वास्तुवन्तु नीतिनिपुण म्हणवणाऱ्या लोकांनी स्तुती करो अथवा निंदा करो, मरण आज येऊ अथवा युगांतराने येऊ, न्याय मार्गापासून जे धैर्यवान लोक असतात ते कधीच ढळत नाही. अक्कास्वामी तशाच पुढे जात होत्या. त्यांनी मागे वळून बघितलं सुद्धा नाही. आपल्याच घरासमोर आपण उभं होतो ह्याचं भान सुद्धा त्यांना राहिलं नाही. कारण तिकडे गडावर वेणाच्या वेणावर सगळी जबाबदारी सोडून त्या भिक्षेसाठी निघाल्या होत्या. त्यांना लवकर घरी जायचं होतं. हा काही विचार करायचा त्यांना वेळच नव्हता आणि तशी त्यांची वृत्ती पण खूप बदलली होती. त्यामुळे त्या पुढे गेल्या. पण रुद्रपंतांचं काय? एका वडिलांना आपल्या मुलीविषयीच्या भावना, सामान्य पित्याला मुलीविषयीच्या भावना ज्या असतात त्या कितीही अडवू म्हटलं तरी अडवता येत नाही. रुद्रपंत आत गेले तेव्हा त्यांना गहीवरून आलं. आपली चिमणा आठवली. नकळत त्यांचं मन भूतकाळात गेलं. संसरती येते संसार, एका जागी कधीच स्थिर नसतो तो संसार. खरं पाहिलं तर वेणाने थोड्याच वेळापूर्वी म्हणजे सांगितलं होतं मनोबोधाच्या श्लोकातून. हा मनोबोध रुद्राजी पंतांना कळत नव्हता का? कळत होता. आपल्यासारख्या लोकांना पण हा मनोबोध कळतो, याचं सार कळतं, पण वळत नाही. अशी सामान्य लोकांची आपली स्थिती असते. आपण सामान्य प्रापंचिक लोक आहोत, तसेच रुद्रपंत होते. त्यांचं मन नकळत भूतकाळात गेलं. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं, समोर असलेल्या मंदिरामध्ये शंकराची रुद्राभिषेक करून पूजा करावी आणि घरी येऊन घरातली पूजा करावी आणि नंतर समाजाचे प्रश्न सोडवावे, असा त्यांचा एक नित्यक्रम होता. त्याप्रमाणे ते रुद्र मंदिरात रुद्राभिषेक करत होते. नमस्ते रुद्रमन्यव्य पूततो ईशवे नमः, नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम पूतते नमः. रुद्राभिषेक चालू होता, पण आज रुद्रपंतांचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. कारण काही दिवस त्यांच्या मनामध्ये जे सुलतानी राज्य होतं तेव्हाचं त्याचे विचार सुरू होते आणि त्या विचारामध्येच ते आज रुद्राभिषेक करत होते. मन जागेवर नव्हतं. घरी आले, सदरेवर माणसं बसलेलीच होती. त्यांचं समाजाच्या सगळ्या घडामोडी, आपल्या गावामध्ये काय घडतंय, काय चाललंय, सामाजिक प्रश्न कसे सोडवता येतील यावर विचार मंथन झालं. सगळ्यांचा चहा पोह्याचा अल्पोपहार झाला. सगळ्यांना चहा पोहे दिले गेले आणि रुद्राजी पंत झोपाळ्यावर, चहाचा कप त्यांच्या हातात होता, तो तसाच त्यांनी बाजूला ठेवला आणि त्यांच्या मनामध्ये विचारचक्र चालू झालं. तेव्हाची परिस्थिती कशी होती? राजा राक्षस रूपेण व्याघ्र रूपेण मंत्रिणः, राजा राक्षस रूपेण व्याघ्र रूपेण मंत्रिणः, सेवका श्वान रूपेण यथा राजा तथा प्रजा. अशी तेव्हाची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांचं मन गुंतलं होतं की आपण काय करू शकतो समाजासाठी, आपण कसं या समाजाला यातून बाहेर काढू शकतो, आपल्या हातात किती ताकद आहे, किती पॉवर आपण ज्याला म्हणतो, की किती आपल्याकडे अधिकार आहे हे सगळं करण्याचा, आपण कुठपर्यंत आपण ह्या समाजाला यातून बाहेर काढू शकतो, हे विचार त्यांच्या मनात चालले होते. आणि त्यांना समर्थांचं सुलतानी काव्य आठवलं. किती गुर्जरी ब्राह्मणी भ्रष्टविल्या
किती शामुखी जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. स्त्रियांची ही परिस्थिती त्यांना जेव्हा सुलतानी काव्य समर्थांचं आठवलं तेव्हा लक्षात आली. आणि लक्षात खरं तर ती परिस्थिती तशी होतीच, पण त्यांना ती जाणवली, प्राकर्षाने जाणवली. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो आहोत असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांना मागचा काळ आठवला, रामायण महाभारताचा काळ आठवला. तिथे स्त्रियांना सभेमध्ये बोलण्याचा अधिकार होता. स्वतःचं म्हणजे स्वयंवर होतं, विवाह ठरवण्याचा अधिकार होता, सभेमध्ये बोलण्याचा अधिकार होता, स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार होता. सीतेचं उदाहरण आपल्याला, तिने तिचा निर्णय घेतला की मला रामासोबत जायचं वनवासामध्ये. द्रौपदीचं उदाहरण आहे की ती भर सभेत येऊन कमीत कमी बोलली, तिने तिचं मत मांडलं. हा अधिकार होता, स्वयंवराचा अधिकार होता. चातुर्य भूषणम नार्या उद्योगो नरभूषणम असं म्हटलं जातं. पण या स्त्रीमधलं देवत्व, दैवी शक्ती, तिच्यातली दुर्गा, तिच्यातली चंडिका रागिणी, तिच्यातली महिषासुरमर्दिनी आम्ही दाबून टाकली. हा उद्योग नर करतायत. चातुर्य भूषणम नार्या, तर नरभूषणांनी काय केलंय, तर तिला दागिने घालून मढवून घरात बसवून ठेवलाय. उद्योगो नरभूषण, हेच उद्योग या नरभूषणांनी चालवले. स्त्री शक्तीचा जागर झाला पाहिजे, स्त्रियांना स्वतःचा अधिकार मिळाला पाहिजे असं त्यांच्या मनात येत होतं. आणि नकळत त्यांचं लक्ष स्वतःकडे वळलं आणि त्यांना त्यांच्या पत्नीची आठवण झाली. ते चहाचा कप घेऊन तसेच स्वयंपाकघरात गेले. आज अचानक स्वयंपाकघरात आपल्या पतीला आलेलं पाहून त्यांची पत्नी हडबडली, गोंधळली पार. कशासाठी आले असतील? हातात चहाचा कप दिसला, चहा गरम करून देऊ का? काही चुकलं का माझं? दुसरा चहा करून देते. हे वाक्य ऐकून आज रुद्रोपंत सुखावले नाही, तर ते दुखावले. कारण आपल्या पत्नीला त्यांनी यापूर्वी कधीच विचारलं नव्हतं, तू 2 घास खाल्लेस का? तुम्ही चहा घेतला का? हे कधीच त्यांनी विचारलं नव्हतं. आज त्यांच्या पत्नीने 2 घास खाल्ल्याशिवाय ते तिथून बाहेर गेले नाही. त्यानंतर नैवेद्याच्या ताटातला अर्धा नैवेद्य ते आपल्या पत्नीसाठी काढू लागले आणि तिचं जेवण वेळच्या वेळेवर झालं की नाही तिची चौकशी करू लागले. त्यांनी स्वतःच्या घरापासून परिवर्तनाची सुरुवात केली. त्यांच्या पत्नीला हे खरंच सगळं नवीन होतं, पण हळूहळू ती त्याला सरावली आणि तिची वृत्ती प्रसन्न राहू लागली. खरंय, आपल्या घरामध्ये जर आपली दखल घेतल्या गेली तर आपल्या कामाचा उत्साह हा दुप्पटीने वाढतो. आणि आपण स्त्रिया नेहमीच खूप मनापासून सगळं करत असतात. ते करण्याची त्यांची जी मानसिकता आहे ती आणखी चांगल्या पद्धतीने केल्या जातं त्यांच्याकडून हे काम. तसंच त्यांचं झालं आणि अशातच गोड बातमी त्यांच्या कानावर पडली आणि कन्यारत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. हे खरोखरच कन्यारत्न होतं. ती चिमणा दुडदुडू धावत घरात यायची जेव्हा तिला जय जय रघुवीर समर्थ असं कानावर यायचं तेव्हा, आणि मी भिक्षा नेऊन देते गोसाव्यांना असं ती म्हणायची. तिचा हा हट्ट तिची आई नेहमी पुरवायची आणि ती भिक्षा घेऊन बाहेर जायची. तर असं वेणाचं आयुष्य चाललं होतं आणि तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे 9व्या-10व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. आता आपल्याला असं वाटेल की स्वतःच्या घरापासून परिवर्तनाची सुरुवात करणाऱ्या रुद्रपंतांनी तिचा विवाह 9व्या-10व्या वर्षी का केला? तर याला कारण असं आहे की त्यावेळचं जे सुलतानी राज्य होतं त्यामध्ये स्त्रियांचं चरित्र पवित्र राखण्यासाठी खरंच लवकर विवाह केले जायचे. तुम्ही रामायण महाभारत काळ बघितला तर मगाशीच मी म्हणाले तसं स्वयंवर पद्धत होती. पण त्यानंतर ती का राहिली नाही, तर या सुलतानी आक्रमणामुळे. कारण आपल्या घरात
मुलगी असेल आणि तिचं लवकर लग्न झालं तर तिला त्यामुळे सुरक्षित वातावरण मिळेल आणि ती सुरक्षित राहील, हा तेव्हाचा विचार होता. आणि म्हणून बालविवाह सुरू झाले आपल्याकडे. तसाच बालविवाह त्यांना तिचा करावा लागला त्यावेळच्या परिस्थितीनुसार. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अक्कास्वामी विधवा झाल्या लवकरच. काय लग्न म्हणजे काय हे कळायच्या आतच त्या विधवा झाल्या आणि इकडे त्यांचं मातृछत्रही हरवलं. असं दुहेरी संकट त्यांच्यावर आलं आणि या दुहेरी संकटाने त्यांना संकटावर मात करण्याचं धैर्य दिलं. संकटांना सामोरं जाण्याची एक त्यांच्यामध्ये वृत्ती तयार झाली. त्यांनी खूप धैर्याने हे सगळं पचवलं. अर्थातच यासाठी त्या जे श्रवण भक्ती करत होत्या सुरुवातीपासून, ऐकत होत्या सगळं, त्याचा परिणाम होताच. आणि रुद्रपंतांना मात्र असं वाटलं की आता आपल्या चिमणाचं काय होईल, तिच्या आयुष्याचं काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. समर्थ रामदास स्वामींबद्दल त्यांनी ऐकलं होतं. त्यांना भेटावं असं त्यांना खूप मनापासून वाटत होतं. आणि इतक्यातच म्हणजे समर्थ जरी घरी आले नाही तरी त्यांचे शिष्य नेहमी घरी यायचे. पण समर्थांना भेटावं असं त्यांना खूप मनापासून वाटत होतं, खूप वर्षांपासून. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये सद्गुरू भेटीची ओढ असते तेव्हा सद्गुरू आपल्याला शोधत येतात. श्री महाराज म्हणतात, श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की खडीसाखर ठेवली तर मुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही, त्या सहज येतात. तसंच त्यांनी स्मरण केलं आणि खरोखरच एक दिवस समर्थ रामदास स्वामी घरी आले. त्यांनी अनुग्रहित केलं आणि त्यानंतर त्यांनी एक दिवस चिमणाला मी चाफळ मोठी घेऊन जातो म्हणून सांगितलं. आणि खरंच रुद्रपंतांची जी काळजी होती ती समर्थांनी दूर केली. रुद्रपंतांना समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील याची मुळीच पर्वा नव्हती. कारण अक्कांच्या जीवनाचं सार्थक होणार होतं, अक्कास्वामींच्या जीवनाचं, त्यांच्या चिमणाच्या जीवनाचं सार्थक होणार होतं. त्यांना माहिती होतं की आपली मुलगी सुरक्षित राहील ती इथेच. आणि म्हणून त्यांनी कुठलाही किंतु परंतु मनात न आणता आपल्या चिमणाला समर्थांकडे पाठवलं. इथेच चिमणा ते अक्कास्वामी हा जो प्रवास होता, हा प्रवास आपण नवविधा भक्तीच्या आधाराने जाणून घेऊया. कारण आपण यापूर्वी वेणाचं चरित्र वेणास्वामींचं चरित्र बघितलं तेव्हा आपण ते मुक्तीच्या मार्गाने बघितलं, 4 मुक्तींच्या आधाराने बघितलं. आता आपण भक्तीच्या आधाराने अक्कास्वामींचं चरित्र जाणून घेऊया. या नवविधा भक्ती कुठल्या? श्रवणं कीर्तनं विष्णोः, स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यमात्मनिवेदनम्. अशा या नवविधा भक्ती आहे. त्यातली पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. चिमणा लहानपणापासूनच रुद्राध्याय ऐकत होती. गीता, ज्ञानेश्वरी हे सगळं तिच्या कानावर पडतच होतं. त्यामुळे श्रवण खूप तिचं चांगलं झालं. पण लहानपणी आपण जे श्रवण करतो त्याचे परिणाम कळत नकळत आपल्यावर होत असतात. पण ते दृढ केव्हा होतात? जेव्हा श्रवणाची श्रुती होते. श्रवण आणि श्रुती, श्रुती म्हणजे काय तर 4 वेद हे श्रुतीमध्ये येतात. श्रुती म्हणजे ज्ञान. जेव्हा त्या श्रवणातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तेव्हा ती श्रवण भक्ती खऱ्या अर्थाने श्रवण भक्ती होते. तेव्हा ते श्रवण खऱ्या अर्थाने श्रवण भक्ती होते. आता पूर्वी जे ऋषी होते, दर्शनात ऋषी असं म्हटलंय, म्हणजे ऋषींना समोर हे वेद दिसले आणि त्यांनी ते लिहून काढले. त्यानंतर त्यांनी ते त्यांच्या शिष्यांना सांगितले आणि शिष्यांनी ते पाठ करून स्वतः लिहून ठेवले.
म्हणजे अशा प्रकारे श्रुती म्हणजे ज्ञान. ज्ञानाला श्रुती का म्हणतात? कारण आधी ऐकूनच ज्ञान मिळवण्याची पद्धत होती. म्हणजे समर्थ शिष्यांनी सुद्धा समर्थांनी लिहिलेला म्हणजे दासबोध जो होता समर्थांनी सांगितलेला आणि उद्धव स्वामींनी लिहिलेला जो दासबोध होता तो बाकीच्यांनी स्वतः लिहून काढला स्वतःच्या हाताने. तेव्हा प्रिंटिंग वगैरे काही नव्हतं. तर अशा प्रकारे लिहून त्यांनी तो दासबोध लक्षात ठेवला. तर श्रवण केल्यानंतर म्हणजे समर्थ श्रवण भक्तीत पण म्हणतात सगुणाची ऐकावी कीर्तने सगुणा आणि का ते निर्गुण बोधावे. सगुणाचे कीर्तन ऐकावे सगुणाचं कीर्तन ऐकावं आणि का ते निर्गुण शोधावे असं म्हटलंय. तर निर्गुण होऊन म्हणजे खरं तर संत चरित्र मगाशीच म्हणाले त्याप्रमाणे की ते मानसिक असतं. आपण त्याचा वरवर पाहता अर्थ लावू शकत नाही. संतांच्या वरवर पाहण्याचा अर्थ आपण लावू शकत नाही. काही स्वामी समर्थ जे कडक असतात, महाराजांसारखे जे प्रापंचिक दिसतात, पण ते तसे नसतात. त्यांच्या चरित्राचा वरवर अर्थ आपण लावू शकत नाही. तर ते ऐकल्यानंतर ते आपण निर्गुण कसं होता येईल, निर्गुणाकडे कसं ते चरित्र आपल्याला नेता येईल, हे अध्यात्मे बोधावे असं म्हटलंय. अध्यात्मे ते समजून घ्यावं. अध्यात्म म्हणजे स्वतःच्या अंतराच्या आत्म्याने. अध्यात्म आत्म आपल्या आत्म्याच्या पातळीवरती आपण समजून घ्यावं काय आहे समर्थ, काय आहे चरित्र थोरा मोठ्यांचं. तर हे चरित्र तिने समजून घेतलं ऐकल्यानंतर आणि तिची कीर्तन भक्ती चालू झाली. कशी? तर तिच्या सहज बोलण्यातून हितोपदेश वाहत गेला, सहज बोलण्यात हितोपदेश येत गेला आणि अशा प्रकारे कीर्तन भक्ती तिने जेव्हा ती समर्थांकडे गेली, समर्थ संप्रदायात सामील झाली, तेव्हा तिने आपल्या बाकीच्या मैत्रिणींना, बाकीच्या आपल्या बरोबरच्या ज्या सहचरणी होत्या तिच्या, त्यांना समर्थ काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, हे सगळं नीट समजावून सांगितलं. तिथे अंबिकाबाई होत्या, त्यानंतर सतीबाई होत्या, कृष्णाबाई होत्या, वेणास्वामी होत्या, ह्या नंतर आलेल्या सगळ्या. म्हणजे त्यांना तिने हे सगळं नीट कीर्तन भक्ती म्हणजे काय तर तिने त्यांना हे सगळं समर्थांचं चरित्र समजावून सांगितलं, समर्थ काय आहे ते समजावून सांगितलं आणि त्यामुळे त्यांना समर्थ समजले. तर ही कीर्तन भक्ती तिने अशा प्रकारे तिची होती. आणि श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, स्मरण भक्ती, नामस्मरण भक्ती. नामस्मरणाचं महात्म्य काय वर्णावं. माझ्या सद्गुरूंचा जन्मच नामासाठी झाला. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. माझ्या सद्गुरूंनी शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. ते इतक्या कमी वेळात आणि थोडक्या शब्दात खरं तर सांगणं शक्यच नाहीये. पण चहुवर्णाम नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार, पावती नामे श्रीराम. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासते. असं रामनामाचं महत्व नामस्मरण समासामध्ये समर्थांनी सांगितलं. नामस्मरणाच्या खरं तर नामस्मरणात बाकीची भक्तीची सगळी अंग येतात. सगळ्या भक्ती नामस्मरणात सामावलेल्या आहेत. इतकं नामस्मरणाचं महत्व आहे. तर नामस्मरण तिचं सतत चालू होतं. नामस्मरणातून पादसेवन भक्तीकडे ती जेव्हा गेली तेव्हा पादसेवन भक्ती म्हणजे काय तर सद्गुरू वागतील तसं वागू नये, त्यांनी सांगितलं तसं वागावं, त्यांच्या आज्ञेत राहावं, ही पादसेवन भक्ती. आपण म्हणतो ना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जातोय. तर पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्यापेक्षा सद्गुरू आपल्याला काय सांगतात, कारण आपण सद्गुरूंच्या पासंगालाही पुरू शकत नाही. ते जन्माला येतात, ते स्वतः आपण कोणाच्या पोटी जन्माला यायचं हे ठरवतात. आपला जन्म मात्र वासनेत झालेला असतो. त्यामुळे आपण सद्गुरूंशी बरोबरी कधीच करू शकत नाही कुठल्याच परिस्थितीत. मग आपण त्यांनी सांगितलेल्या आज्ञेत राहणं म्हणजे पादसेवन भक्ती. तर ती तशी समर्थांच्या आज्ञेत होती. म्हणजे जेव्हा वेणास्वामींना गडाचा कारभार सांभाळायला लावून, म्हणजे गडाचा नाही आपला चाफळीचा चाफळ मठाचा तिथल्या कारभार सांभाळायला लावून तुम्ही भिक्षाटनाला जा अशी आज्ञा जेव्हा अक्कास्वामींना झाली तेव्हा त्यांच्या मनात विचारच आला नाही
की आपल्या मागून वेळा कसं करेल हे सगळं, रामनवमीचा उत्सव कसा पार पडेल आपण नसलो तर, असा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही. त्या समर्थ आज्ञेप्रमाणे भिक्षाटनाला निघाल्या. ही झाली पादसेवन भक्ती. स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अर्चना म्हणजे पूजा. आता सतत आपण सद्गुरूंची पूजा करू शकतो का? तर हा जो ध्यान मार्ग आहे त्यामध्ये आणखीन एक मार्ग आहे, तो आहे म्हणजे ध्यान करता करताच आपण मानस पूजा करू शकतो. मानस पूजेचा मार्ग आहे जो की ध्यानातूनच जातो मानस पूजेकडे. तर त्या मानस पूजेमध्ये आपण आपल्या सद्गुरूंना आठवावं, त्यांची मानस पूजा करावी. हे अक्का स्वामींनी सुरू केलं, कारण अक्का स्वामी कधी बाहेर असायच्या, समर्थ तर कधी जागेवर नसायचे, त्यांना तर एका ठिकाणी तर ते कधीच राहायचे नाही. त्यामुळे मग त्यांची पूजा कशी होईल? रामाची पूजा करतानाही ते म्हणजे सद्गुरूच आहेत. कारण असं म्हणतात ना, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागर सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती. सगळीकडे तेच आहेत. आणि आपण पण आपण जर सद्गुरू केले असतील तर त्या सगळ्यांमध्ये आपण आपल्या सद्गुरूंना पाहावं. तर ही भक्ती तिने सुरू केली, अर्चनम वंदनम, ही वंदन भक्ती आहे. सगळीकडे आपल्या सद्गुरूंना बघणं ही वंदन भक्ती आहे. सगळ्यांकडे सगळ्यांच्या अंतरंगात आत्मरूपाने आपले सद्गुरू वास करतात. हे जर आपण आपल्या मनाशी पक्क ठरवलं तर आपल्याकडून कोणाचाच अवमान होणार नाही. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला हे स्मरण राहील की त्याच्यामध्ये जो आत्मा आहे, तो अंतरात्मा जो त्याच्यामध्ये आहे तो आपल्या सद्गुरूंचा आहे. कारण तो परमात्माच एकोहम बहुस्याम प्रजायेयम असं म्हणून सगळ्यांमध्ये आत्मारूपाने ते सद्गुरु तत्वच वास करतंय, तो परमात्माच वास करतोय. आणि त्यामुळे वंदन भक्ती ही सहज घडेल. दास्य भक्ती, अर्चनम वंदनम दास्यम आणि सख्यम मग आत्मनिवेदनम. आता दास्य भक्ती जी आहे, दास्य भक्ती म्हणजे दास होऊन राहणं. आता समर्थच दास्य भक्तीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. दुसरी कुठे जायलाच नको होतं अक्का स्वामींना. कारण समर्थ रामदास स्वामी हे 3 जर शब्द घेतले आपण, तर त्यामध्ये मला सांगा त्यांचा नामोल्लेख तरी होतो का कुठे? समर्थ म्हणजे काय? आपण म्हणतो समर्थ म्हणजे आपण रामदास स्वामींना समर्थ असं म्हणतो. पण रामदास स्वामींच्या मनामध्ये समर्थ म्हणजे राम. जो सगळं काही करण्यास समर्थ आहे तो राम म्हणजे समर्थ. त्याच्यासाठी समर्थांनी समर्थ हा शब्द वापरला. आणि म्हणून राम करता समर्थ जय जय रघुवीर समर्थ असं म्हणता म्हणता त्यांनाच लोक समर्थ म्हणायला लागले. कारण सदैव त्यांच्या मुखामध्ये जय जय रघुवीर समर्थ हे असायचं आणि रघुवीराला ते समर्थ म्हणतात. तर समर्थ रामदास, रामाचा दास. समर्थ राम, जो समर्थ राम आहे त्याचा मी दास आहे. म्हणजे महाराजांना पण कोणी विचारलं तुम्ही कुठले काय, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना, तर ते म्हणायचे की मी हीन दास आहे रामाचा. ते स्वतःचं नाव सुद्धा कधीच सांगायचे नाही. त्याच्यामुळे श्री महाराजांबद्दल सुद्धा खूप वर्षपर्यंत लोकांना काहीच माहिती नव्हती. जेव्हा ते गोंदवल्यात स्थायिक झाले तेव्हा काय आहेत श्री महाराज हे अगदी थोड्या लोकांना कळलं, सगळ्यांना कळलं नाही. तर समर्थ पण असेच होते. समर्थ रामदास स्वामी स्व अमी. स्वामी याची जर आपण व्युत्पत्ती बघितली तर स्व अमी, अमी हा शब्द आहे ना, तो अदस पासून तयार झालाय. अदस हे सर्वनाम आहे, त्याचं अमी असं बहुवचन होतं बरं का, एक वचन पण नाही, बहुवचन अमी. तर अमी म्हणजे काय? ते सगळीकडे जे परमात्मा स्वरूप आहे तेच मी आहे, तूच मी आहे, सोहम असं म्हणून स्वामी. तर समर्थ रामदास स्वामी यामध्ये समर्थांचं नाव कुठेच येत नाही खरं तर असे हे दास्य भक्तीचं सगळ्यात मोठं उदाहरण अक्का स्वामींसमोर होतं. महारुद्र जय मारुती रामदास, कली माझी ते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. म्हणजे समर्थ म्हणजेच मारुतीचा अवतार आहे आणि त्यांचा पुढचा अवतार म्हणजेच माझे सद्गुरू आहेत. पण समर्थ हे मारुतीचा अवतार आहेत, त्याच्यामुळे दास्य भक्तीचं उदाहरण तिच्या समोरच होतं. वेळ मला सांगा हा, म्हणजे मला मेसेज करून सांगितलं तरी चालेल की 15 मिनिटं उरले, तर आता काय उरले 10 मिनिटं उरले. तर
आज कालपासून जरा थोडं बरं पण नाहीये, कारण पण समर्थ करून घेत आहेत, महाराज करून घेत आहेत. त्यावेळी मी तुमच्यासमोर बोलते. कालपासून घसा पण बसलेला आहे आणि ॲक्चुअली थोडं कणकण पण होती. पण तरीही अ, मी ऋताला अजिबात मेसेज केला नाही, कारण मला माहीत होतं तिला कुठेही थोडं टेन्शन पण नको यायला, की अरे काय होईल उद्याचं. पण सद्गुरू करून घेतात, त्यामुळे चाललंय. तर सख्यम स्मरणं पादसेवनम् अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. सख्य भक्तीपर्यंत आपण आलोय. तर सख्य म्हणजे काय, सखा म्हणजे काय, सहैव ख्यायते इति सखा. ज्या ज्या एकाचा उल्लेख झाला की दुसऱ्याचा उल्लेख झालाच पाहिजे. बघा तुमची अगदी जवळची मैत्रीण असेल तर दोघींचा उल्लेख सोबत होतो. तर समर्थ संप्रदायामध्ये अक्का स्वामींचा उल्लेख हा समर्थांसोबत होतोच. म्हणजे आपण वेणा अक्का म्हणतो तेही ह्याच याच्यामुळे, की आपण अक्का स्वामींचा उल्लेख निश्चितच होतो जेव्हा समर्थांचं चरित्र आपण अभ्यासतो तेव्हा. तर अक्का स्वामी शेवटपर्यंत, उद्धव स्वामी आणि अक्का स्वामी समर्थांसोबत शेवटपर्यंत होते, शेवटच्या क्षणापर्यंत होते. तर सख्य भक्ती हे याचं उदाहरण म्हणजे अक्का स्वामी आहेत, वीणा स्वामी आहेत. तर सख्य भक्ती कशी करावी ती ह्यांच्या चरित्रातून आपण समजून घेऊ शकतो. तोच माझा सखा आहे, तोच माझा करता करविता आहे, तोच माझा सर्वस्व आहे. माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे. असंच म्हणावं की माझा सखा राम आहे, तोच माझं सर्वस्व आहे. हे सगळे जे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ना, आपले अगदी ज्यांना आपण खूप जवळचं समजतो, आपले समजतो, ते सगळे अशाश्वत आहे. ते सद्गुरु तत्व, तो राम शाश्वत आहे, जो आपल्याला म्हणजे आई आपली एका जन्माची सोबती असते, तर सद्गुरु आपले जन्मोजन्माचे सोबती असतात. ते आपल्याला कधीच सोडत नाही. तर त्यांचं सख्यत्व त्यांना सखा करून घ्यावं, सद्गुरूंना सखा करून घ्यावं, रामाला सखा करून घ्यावं. तर सख्य भक्ती ही आपल्याला ह्या चरित्रातून संतांच्या शिकता येते. सख्यम आत्मनिवेदनम. सगळ्यात शेवटची भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. जेव्हा गडावर अक्का स्वामींनी समर्थांनी देह ठेवल्यानंतर 40 वर्ष गड सांभाळला. 40 वर्ष गड सांभाळणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती. हे त्यांना केवळ आत्मनिवेदन भक्तीच्या जोरावर शक्य झालं. समर्थांच्या मागून 40 वर्ष गड सांभाळणं. तेव्हाची परिस्थिती तुम्ही बघाल तर 1700 ते 1708 या 8 वर्षाच्या काळामध्ये सुलतानी संकट गडावर आलं होतं. औरंगजेबाने जेव्हा अजिंक्य तारा जिंकला तेव्हाच अक्का स्वामींना कुणकुण लागली होती की आता हा सज्जनगडावर याचं लक्ष जाणार. आणि त्यांनी त्यावेळी समयसूचकतेने सज्जनगडावरच्या मूर्ती वासोट्याला नेऊन ठेवल्या आणि समाधी समर्थांची दगडांनी अशी चिडून ठेवली की औरंगजेब जेव्हा सज्जनगडावर आला तेव्हा त्याला लक्षातही आलं नाही की इकडे समर्थांची समाधी आहे म्हणून. त्यांनी सोन्याची फुलं उधळली. तो कुठल्याच गडावर गेला नाही म्हणे, फक्त सज्जनगडावरच गेला. स्वतः म्हणजे पर्सनली आपण त्याला म्हणू. तर तो सज्जनगडावर गेला तेव्हा त्यांनी सोन्याची फुलं उधळली. म्हणजे एक प्रकारे त्यांनी मी म्हणते समर्थांना श्रद्धांजलीच वाहिली कळत नकळत. तर ते अक्का स्वामी जेव्हा 8 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अक्षरशः तपस्विनी सारखं जीवन जगल्या त्या. इकडे त्यांनी त्यांच्याकडे तिहेरी जबाबदारी होती. एक वासोट्याला त्यांनी ते नेऊन ठेवलं, त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस त्या खपल्या. वासोट्याला जेव्हा त्यांनी त्या मूर्ती नेऊन ठेवल्या तेव्हा समाधी समर्थांची जेव्हा चिणून ठेवली तेव्हा त्या रात्रंदिवस खपत होत्या. कारण केव्हा आक्रमण होईल गडावर हे सांगता येत नाही. हे त्यांना याचं ज्ञान झालं होतं. ही आत्मनिवेदन भक्तीच नाही का, समर्थ त्यांना वेळोवेळी सावध करत होते. कारण सद्गुरू देह ठेवतात, ते आत्मारूपाने आपल्या जवळच असतात, आपल्याला कायम दर्शन देतात. जर आपल्याला मनात असेल तर आपण जर त्या भक्तिभावाने, जसं तुम्ही आता आराधना करता, ध्यान करता, हे ध्यान जर असं खरोखर सद्गुरूंचं रोज केलं ना तर ते आपल्याला खरंच येऊन भेटतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. हा म्हणजे थोडासा तरी अनुभवानेच मी सांगते, उगाच शब्द पांडित्य म्हणून बोलत नाहीये.
तर समर्थ आपल्याला सद्गुरू आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तसंच मार्गदर्शन अक्कास्वामींना समर्थांनी केलं. हीच आत्मनिवेदन भक्ती. तर या आत्मनिवेदन भक्तीच्या जोरावर त्यांनी 40 वर्ष गडाचं अधिपत्य केलं. आणि या 8 वर्षाच्या काळात तपस्विनीसारखा त्यांचा दिनक्रम होता. कुठेही खावं प्यावं. पण या 8 वर्षामध्ये त्यांनी मात्र रामनवमी उत्सव आणि दासनवमी उत्सव हे दोन्ही उत्सव चालू ठेवले. त्याच्यामध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही. परिस्थिती कशी असो, हे 2 उत्सव झालेच पाहिजे. हे अक्कास्वामींचं एक निग्रह होता तो. आणि त्यांच्या बोलण्याला इतकी किंमत होती की त्यांच्या बोलण्यापुढे कोणीच जात नव्हतं. कारण त्या तशा काले मृदुर्यो भवती काले भवती दारुणः ससाध्नोती परंश्रेयः विघ्नाश्चाप्यधी तिष्ठती. योग्य वेळी त्या मृदू होत, योग्य वेळी त्या कठोर होत. आणि त्यामुळे कितीही विघ्न आली तरी त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नसेल. सगळ्या विघ्नांवर मात करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती. कारण त्यांच्याकडे सद्गुरूचा अनुग्रह होता आणि सद्गुरूंची अनन्य शरण होत्या त्या. आत्मनिवेदन भक्ती त्यांच्याकडे होती. ही शेवटची भक्ती आहे. ही 4थ्या मुक्तीसारखीच आहे आत्मनिवेदन भक्ती म्हणजे. तर अक्कास्वामींनी जेव्हा समर्थांची आज्ञा होती, शेवटच्या क्षणी अक्कास्वामी आणि उद्धव स्वामी होते समर्थांसोबत. आणि जेव्हा अक्कास्वामींच्या डोळ्यात पाणी आलं, माझी वेणाई गेली आणि समर्थही आता देह ठेवतायत. अक्कास्वामींनी त्यांची रचना आपल्याला मिळत नाही, पण अक्कास्वामी त्यांनी पण रचना केली. 121 पदं लिहिली आहेत त्यांनी. आणि तुम्हाला खरं सांगते, त्यांनी या 121 पदांमध्ये बहुतांशी पदं वेणा स्वामींसाठी लिहिली आहेत. आज बघा, आपण मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलं की अक्कास्वामींनी वेणा स्वामींना कायम आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानलं, जरी त्या नंतर आल्या तरी अधिकारी मानलं. त्यांना तेव्हा कुठेच असं वाटलं नाही की आपल्यापेक्षा वेणा पुढे गेली भक्ती मार्गामध्ये. हे आज आपण काय बघतो आजूबाजूची परिस्थिती. आपला एक साधक दुसऱ्या साधकाच्या पुढे गेला तर आपल्याला वाईट वाटतं मनातून. असं खरं तर साधकाच्या बाबतीत व्हायला नको. हे सामान्य लोकांच्या बाबतीत ठीक आहे, पण जेव्हा आपण साधन करतो, साधन मार्गात असतो, तेव्हा मात्र आपल्याला हे पथ्य पाळायला हवं. जर आपल्या मनात ते जरी येत असेल तरी आपल्याला ते काढून टाकायला हवं की नाही, समोरची व्यक्ती जी आहे त्याचं कार्य माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे, जास्त आहे, हे मान्य करायला हवं. तर ही मान्य करण्याची वृत्ती अक्कास्वामींमध्ये होती. आणि त्यांनी वेणा स्वामींवर खूप मोठी रचना केली आहे या 121 कडव्यांमध्ये. तर शेवटच्या क्षणी त्यांना जेव्हा वाईट वाटलं की वेणा स्वामी गेल्या, आता समर्थही आपल्याला सोडून जात आहेत, आपल्या देहरूपाने आता हे चालतं बोलतं ब्रह्म आपल्याला डोळ्यांनी बघायला मिळणार नाही, याचं त्यांना कुठेतरी वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं. पण समर्थांना ते खरं तर रुचलं नाही. कारण माझ्यासोबत राहून वियोग करणं हे माझ्या शिष्यांना शोभत नाही असं त्यांना वाटत होतं. पण शेवटी आपले सद्गुरू डोळ्यांनी बघावे असं कोणाला वाटत नाही. तीच स्थिती अक्कास्वामींची होती. तेव्हा समर्थ म्हणाले, आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न मानावा खेद. हे असताना तुम्ही खेद करू नका. आणि पुढचा कारभार कसा करायचा ते उद्धव स्वामी आणि अक्कास्वामींना सांगितलं. उद्धव स्वामींनी प्रांजळपणे नकार दिला हे सगळं सांभाळायचा. मग त्यांनी अक्कास्वामींना सांगितलं. अक्कास्वामी नाही म्हणू शकल्या नाही, जरी त्यांच्या मनात होतं. एक वाक्य त्यांनी म्हटलं शेवटी की या देहाला तो अधिकार आहे का, असं म्हटलं. पण तरीही समर्थांना माहित असतं आपल्या सद्गुरूंना कोण काय काम करणार आहे, कोण पुढे जाणार आहे, कोणाचं काय कार्य आहे, आणि ते तसंच कार्य आपल्याला देत असतात. त्यामुळे कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. सद्गुरू कधीही भेदभाव करत नाही आपल्या शिष्यांमध्ये, कधीच नाही. तो कितीही लहान असू दे अथवा तो कितीही मोठा असू दे, ते कधीच भेदभाव करत नाही. त्यांनी अक्कास्वामींना पुढची व्यवस्था सांगितली आणि हेही सांगितलं की शाहू महाराज जेव्हा सुटून येतील, म्हणजे समर्थांना माहिती होतं की शाहू महाराजांचा म्हणजे त्यांना बंदिस्त व्हावं लागणार आहे आणि नंतर ते सुटून येणार आहे. भविष्य कसं माहिती असतं सद्गुरूंना. शाहू महाराज जेव्हा सुटून येतील तेव्हा त्यांना तुम्ही सांगून जे त्यांचे मोठे बंधू होते त्यांच्या श्रेष्ठ त्यांच्या पुत्रांना, त्यांच्या पुढच्या पिढीला तुम्ही गडावर आणावं आणि त्यांच्या हातात नंतरचा कारभार सुपूर्त करावा.
असं समर्थांनी तेव्हा अक्कास्वामींना सांगितलं. आणि अक्कास्वामी जे पण स्वतः शाहू महाराजांकडे गेल्या. शाहू महाराजांनी त्यांना अक्कास्वामींचा अधिकार माहिती होता. अक्कास्वामींचे सगळे गुण शाहू महाराज त्यांच्यापुढे नतमस्तक होते. त्यांनी विचार केला की अरे अक्कास्वामी का येत आहेत मला भेटायला? मला आज्ञा केली असती तर मीच त्यांना भेटायला गेलो असतो. पण अक्कास्वामी आपणहून शाहू महाराजांकडे गेल्या. त्यांना श्रेष्ठांच्या पुत्रांना बोलवा म्हणून त्यांना त्यांच्याकडे विनंती केली. आणि त्याप्रमाणे शाहू महाराजांनी श्रेष्ठांचे जे पुत्र होते गंगाधर स्वामी, त्यांचे पुत्र जे होते ते रामजी, आणि त्यांचे पुत्र गंगाधर स्वामी म्हणजे श्रेष्ठांचे नातू गंगाधर स्वामी यांना गडावर बोलावलं. आणि त्यांच्या हातात स्वामींनी आपला सगळा कारभार सुपूर्द केला. आणि त्या ह्या जबाबदारीतून मोकळ्या झाल्या असं नाही, तर 4 वर्ष त्यांनी जे सहकार्य करायला आवश्यक असतं ते सहकार्य केलं. 4 वर्ष त्यांना सगळं समजावून सांगितलं, गडाचं कारभार करा, काय काम आहे काय नाही हे सगळं त्यांना सहकार्य केलं. आणि खरोखर गंगाधर स्वामी सुद्धा गेल्या अक्का आई असा ते म्हणजे अक्का स्वामींचा उल्लेख ते माऊली म्हणून करतात. गंगाधर स्वामी इतक्या अक्का स्वामी त्यांना आईसारख्या होत्या, तरी त्यांचे पाय धरले गडावर गेल्याबरोबर, त्यांना नमस्कार केला नतमस्तक होऊन. अक्का स्वामींनी सगळा कारभार त्यांच्या हातात सुपूर्द केला. ही आहे म्हणजे निस्पृहता त्यांच्यातली, निस्पृहपणे कुठेच राष्ट्राय स्वाहा इदम न मम असं म्हणून त्यांनी सगळा कारभार त्यांच्या हाती सुपूर्द केला, गंगाधर स्वामींच्या हाती. आणि त्यानंतर काही वर्षांनी वयाच्या 86व्या वर्षी, मला असं वाटतं 1721 साल असावं, नक्की आठवत नाहीये, पण 86व्या वर्षी त्यांनी देह ठेवला अक्कास्वामींनी. आणि अक्कास्वामींनी आपलं सर्वस्व समर्थांमध्ये त्या विलीन झाल्या. 86व्या वर्षी देह ठेवला तेव्हा. आणि खरंच अक्कास्वामींचं हे चरित्र खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आज मला बोलता आलं हे खरं खूप मी भाग्याची गोष्ट समजते. अक्कास्वामी आणि वीणास्वामींचं चरित्र खरं तर एकरूप आहे. त्या एकमेकींना अगदी पूरक आहेत. बघा तुम्ही, तरी पण वीणास्वामींचं कार्य वेगळं होतं, अक्कास्वामींचं कार्य वेगळं होतं. जेव्हा रामकृष्ण परमहंस त्यांचे 2 शिष्य होते, एक नाग महाशय होते आणि दुसरे विवेकानंद होते. स्वामी विवेकानंद आणि नाग महाशय. खरं तर नाग महाशय हे स्वामी विवेकानंदांपेक्षा अध्यात्मामध्ये खूप पुढे होते. म्हणजे रामकृष्ण परमहंस म्हणतात की मी विवेकानंदांना अर्धवट ठेवलंय. त्याला अर्धवट का ठेवलंय? कारण त्याच्याकडून मला काम करून घ्यायचं. नाग महाशय विवेकानंदांपेक्षा अध्यात्म मार्गामध्ये श्रेष्ठ असून सुद्धा ते अपरिचित राहिले. आपल्याला नाग महाशयांविषयी जास्त माहिती नाहीये, त्यांचं चरित्र गायलं जात नाही, पण स्वामी विवेकानंदांचं चरित्र मात्र गायलं जातं. हेच अक्कास्वामी आणि वीणास्वामींबद्दल झालं. वीणास्वामींचं त्यांचं काम वेगळं होतं, त्यांना कीर्तनाचा अधिकार समर्थांनी दिला होता. तर त्यामुळे अक्कास्वामींचं चरित्र खरं तर त्या समर्थांची सावली होत्या म्हणून कदाचित असेल, त्यांचं चरित्र सावलीसारखंच राहिलं समर्थांच्या. ह्या थोड्या मोठ्यांचं चरित्र समजून घेणं, मी मगाशीच म्हटलं तसं, हे खरं तर मानसिक आहे. तर आपण जेवढा प्रयत्न माझ्याकडून झाला आपल्यापुढे मांडण्याचा, तेवढा मी तो नक्कीच केला. आणि करवून घेणारे माझे सद्गुरू आहे, त्यांनी तेच माझ्याकडून बोलवून घेतात आहे, नाहीतर तोंडात आवाज निघत नव्हता. तर हे सगळं मागच्या वेळी तुम्ही खरंच खूप छान मला प्रतिसाद दिला आणि इतकी भारावून गेले मी तुमच्या सगळ्या प्रतिसादामुळे. आणि तुमच्या खरंच आतून खूप छान वाटलं. स्तुती कस्य न प्रिया, ही स्तुती नाही म्हणणार मी. त्याच्यामुळे आपण काय करतो आहे, आपण काय करायला हवं ते आपल्याला कळतं. आणि म्हणून खरं तर अभिप्राय असतात. तर आता मला असं वाटतं थांबायला हवं इथेच. जय जय रघुवीर समर्थ. साक्षात सरस्वतीच्या मुखातून ऐकावं तसं आज झालं होतं आणि आम्ही सगळे रंगून गेलो होतो.
वेगवेगळी फुलं असतात सुंदर सुंदर, पण ते ओवण्याची जी कसब आहे, कला आहे, ती तुझ्यात इतकी सुंदर आहे ना प्रज्ञा. तू खूप सुंदर असा हार तयार केला होतास आणि तो समर्थांच्या चरणी अक्कास्वामींच्या हातून राहिला. अगं डोळ्यात पाणी येत होतं आणि मला आता बोलणं फार अवघड जातं ग तुझ्यासाठी. तर ज्या भावना आहेत ते समजावून घे. आणि दुसरं असं की तब्येत ठीक नव्हती आणि मला ताणही यायला नको याच्यासाठी तू खूप काळजी घेतलीस. किती तुझं कौतुक करू. कधी कधी बोलता येत नाही एवढंच. मी विनंती करते अर्चनाताईंना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि नंतर आपल्याला जे संवाद साधायचे, कारण या भावना इतक्या आज दाटून आल्यात की बोलणं तुम्हाला कसं शक्य ते तुम्ही बघा आणि ताईंशी बोला, ते तुमच्यावर. अर्चनाताई. ऋता, हे मी जे माझं हे प्रवचन पुष्प मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी, माझ्या समर्थांच्या चरणी आणि अक्का स्वामींच्या चरणी. पूर्व काळात तुम्ही स्वामींचे चरित्र थोडक्यात व उत्तम प्रकारे उलगडून सांगितले त्याबद्दल आराधना ध्यान समूहातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते. आम्हा सर्वांना तुम्ही आपल्या ओघवत्या रसाळ शांत गोड वाणीतून अक्कास्वामींबद्दल सोप्या भाषेत सांगितले. संस्कृत व मराठी संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास, त्यावर असलेले आपले प्रभुत्व आम्हाला हे व्याख्यान ऐकांना पदोपदी जाणवत होते. वेण्णास्वामीच्या व्याख्यानासारखेच हे पण व्याख्यान खूपच छान झाले. अक्कास्वामींची सात्विकता, त्यांची धाडसी वृत्ती, समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड, दूरदृष्टी तुम्ही दाखवून दिली. नवविधा भक्ती हे का, हे पण आम्हाला समजले. पादसेवा म्हणजे काय हे पण थोडक्यात कळले. तुमच्याकडून असेच विविध स्त्री संतांविषयी जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. तुमचे आभार मानायला मी तर खूप लहान आहे, तरी पण या समूहातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. आम्ही खूपच भाग्यवान आहोत की आम्हाला प्रज्ञाताई, ऋताताई, अनघाताईंसारख्या उत्तम मार्गदर्शक आम्हाला लाभल्या. खरं सांगायचं तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच अपुरे आहेत. प्रज्ञाताई, तुम्हाला बरं वाटत नसताना सुद्धा तुम्ही इथे आलात, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार. नमस्कार, आत्मवंदन. प्रज्ञाताईने आज खूप सुंदर सांगितलं. छान म्हणजे आपल्याला अक्का स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हतं. वेणा स्वामींबद्दल फक्त आपल्याला त्याचं माहिती म्हणजे होतं समर्थांच्या शिष्या म्हणून. पण अक्का स्वामींचं आज नाव पहिल्यांदाच त्यांच्या मुखातून ऐकलं आणि खूप छान माहिती दिली त्यांनी. जसं त्यांनी विवेकानंद आणि नाथ महाशयांचं पण आपल्याला उदाहरण लावून तेही माहिती नव्हतं आजपर्यंत आपल्याला. आणि नवविधा भक्तीबद्दल पण त्यांनी खूप छान समजून सांगितलं इतकं. त्या परत परत आपल्याकडे याव्या आपल्या समूहात आणि आपल्याला त्यांनी असं छान ऐकावं. नम्र विनंती त्यांच्या चरणी. धन्यवाद. छान माहिती दिली ताईंनी. आणि थोडक्यात सांगते की पुन्हा पुन्हा अशीच रसाळवाणी आपली ऐकायला आम्हाला मिळो, ही अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद. सुजाताताई. सुलतानाच्या काळात राजा राक्षसाप्रमाणे तर सेवक श्वानाप्रमाणे अशा काळामध्ये अक्का स्वामींचा जन्म झाला रुद्रपंतांच्या पोटी. रुद्रपंत हे स्वतः सुद्धा त्यांच्या गावातील लोकांना कसं जास्तीत जास्त मदत करता येईल असं पाहायचे. आणि त्यांच्या विचारमंथनातून त्यांच्या लक्षात आलं की स्त्रियांना फारच आपण म्हणजे दुय्यम दर्जाची वागणूक देतो, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. स्त्रियांना फक्त दागदागिने घालून असं घरात कसून ठेवलेले आहे. त्यांच्यातील चतुरपणा, त्यांच्यातील बाणेदारपणा ह्यांना फार मारून टाकलंय. आणि त्याच्यामुळे त्यांना स्वतःलाही जाणीव झालं की आपण आपल्या पत्नीशी कसं वागतो. हे खूपच छान. म्हणजे कसं पूर्वीचे अधिकारी वर्ग सुद्धा होते घरात, गावात त्यांना जे मान मिळत होता, पण तो त्यांनी आधी आत्मपरीक्षण करून त्यांनी नुसतं समाजाला सांगत सुटले नाहीत, तर त्यांनी आधी स्वतःच्या घरातूनच परिवर्तनाला सुरुवात केली. हा मुद्दा खूपच भावला. आजच्या पुरुषांना तो अतिशय म्हणजे घेण्यासारखा आहे आजच्या काळामध्ये. कारण आजची स्त्री कितीही कमावती असली, बाहेर जात असली, तरी घरात दुय्यम दर्जाचीच वागणूक बहुतेक घरांमध्ये मिळते त्यांना. तर हा रुद्रपंतांचा जो एक आमचा गुण आहे, तर तो आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अक्का स्वामींबद्दलही तुम्ही खूप अतिशय चांगली उद्बोधक माहिती दिली. त्यांचं चारित्र्य आणि नवविधा भक्ती कशी त्यांनी साधली
फक्त नामस्मरणातून. तर तेही खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई. आजच्या ध्यानधारणा सुरुवातीला झाल्यामुळे मन खरंच खूप जास्त एकाग्र झालं होतं. सुरुवातीलाच ध्यानधारणा झाली पाहिजे म्हणजे मन एकाग्र होतं खरंच. खूप खूप विद्वत्ता, खूप अभ्यास, खूप संस्कृतचं गाढं आणि ह्याशिवाय ह्या सर्व ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही बोलता त्याबद्दल असलेला तुमची प्रचंड भक्ती, प्रेम हे सारं मिळून ते तुमच्या शब्दातून, ज्ञानातून बरसत होतं अक्षरशः आमच्या डोक्यावर. आणि आम्हाला अक्षरशः त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही याला भिजवून टाकत होतात. तुम्ही खूप सुरेख बोलता, खूप छान सांगता आणि त्यामागं तुमचं जे त्यांच्याबद्दलचं अंतःकरणापासूनचं जे प्रेम आहे ना, ते आम्हाला जाणवतं. त्याने तुमचं बोलणं अजूनही खूप छान होतं. नेहमी यात जा तुम्ही. आम्हाला खूप आवडतं तुमचं बोलणं. खूप छान आणि एवढी छान माहिती सांगता ना, की केवढं आम्ही अज्ञानात आहोत. पण तुमच्यासारख्याच्या गोड भाषेतून जर ही माहिती मिळाली ना, तर आम्हाला खूप आवडेल. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मास्टर्स आपण मेसेजेस द्याल ते ताईंपर्यंत आम्ही पोचते करू. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना हृदयापासून. आणि प्रज्ञा, पुन्हा एकदा हृदयापासून आभार आणि पुनश्च आगमन. आता एक सांगते खरंच, जे अक्कास्वामी आणि वेणास्वामी काम करतायत ना, ते काम तुम्ही दोघी बहिणी करताय. जे अक्कास्वामी आणि वेणास्वामी करत होत्या त्या तुम्ही दोघी जणी करताय आजच्या याच्यामध्ये. खरंच सांगते, इतकं सुंदर तुझं ध्यान. त्या ध्यानामुळे मी एवढी एकाग्र होऊ शकले ना, की मला खरंच काही आठवावंच लागलं नाही. म्हणजे सहज येत गेलं सगळं. तर बऱ्याचदा असं होतं की थोडं होतं की आठवावं लागतं का किंवा असं. तर तसं खरंच झालं नाही, कारण ध्यान सुरुवातीला झाल्यामुळे मी खरंच खूप तुझे मनापासून आभार नाही व्यक्त करत, पण कृतज्ञता तुझ्याबद्दल व्यक्त करते की खरंच तू जिंकलंस. मी हा समर्थाने दिलेला आशीर्वाद समजते. मुखातून माझ्यापर्यंत आलेलं आहे. आणि असेच सोबत राहा. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. सगळ्यांना हृदयापासून धन्यवाद. उद्या भेटूया. जय श्रीराम. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय श्रीराम.